हॅलो एव्हरीवन, मी वैशालीज किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज वैशालीज किचनमध्ये पावठा मटार भात होणार आहे। कारण मी कालच बाजारात गेले होते आणि तिथे मला फ्रेश असा पावठा दिसला आणि मी घरी आल्यावर बघितलं तर माझ्याकडे ऑलरेडी खूप मटार होता। मग मी ठरवलं की पावठा मटार भातच करूया। चला तर मग बघूया कसा बनवायचा पावठा मटार भात। सगळ्यात आधी मी कुकर ठेवलेला आहे गरम करण्यासाठी गॅसवरती। त्याच्यामध्ये मी 2 पळी तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। फोडणीमध्ये जिरं, मोहरी, 2-3 काळी मिरी, लवंग आणि 1 तमालपत्र हे मी त्यामध्ये घातलेलं आहे। नंतर त्यामध्ये आलं आणि लसूण ठेचून घालायचं आहे। ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक हिरवी मिरची मी उभी चिरून टाकलेली आहे आणि एक उभा चिरून मी कांदा टाकलेला आहे। कांदा गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो घातल्यानंतर मी त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे आणि हिरवे मटार आणि पावठा हेही स्वच्छ धुवून त्यामध्ये मी टाकलेला आहे। हे सर्व काही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग आपण घरगुती मसाले आपण त्यामध्ये घालणार आहोत। घरगुती मसाल्यामध्ये मी फक्त काळं तिखट आणि लाल तिखट आणि गोडा मसाला ह्या 3च मी जिन्नस त्यामध्ये टाकलेले आहेत। कारण जास्त काही टाकायची गरजच पडत नाही, ऑलरेडी पावठा मटार भात खूप सुंदर लागतो। त्यानंतर मी त्याच्यामध्ये तांदूळ आणि बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत आणि पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी हिंग आणि त्यामध्ये लिंबू टाकलेला आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून त्याच्या 2-3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। बघा काय सुंदर असा घमघमाट सुटलेला आहे। खूप सुंदर हा भात होतो। तुम्ही सगळ्यांनी नक्की ट्राय करून बघा आणि सर्व करताना त्याच्यावरती ओलं खोबरं टाका आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर घाला आणि प्लीज सगळ्यांनी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू।